तर 10वी नंतर फर्स्ट इयर SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स म्हणजे पॉलिटेक्निक डिप्लोमाला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। कॅपराऊंड रजिस्ट्रेशन हे सुद्धा सुरू झालेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांनी एकदा टाइम टेबल चेक करणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा, ज्याही विद्यार्थ्यांना 10वी नंतर डिप्लोमा करायचा आहे म्हणजे पदविका करायचा आहे त्यांचा जो टाइम टेबल आहे हा साईडवर पूर्णपणे उपलब्ध करून दिलेला आहे कॅपराऊंड प्रोसेस 2024 आणि 25चा। तर बघा, यामध्ये जी पॉलीची ॲडमिशन घेण्यासाठी जी साईड आहे ही सुद्धा उपलब्ध करून दिली आहे DTE कडून। आणि त्यानंतर ओपन कास्टचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 400 रुपये फी असणार आहे आणि जेही विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना 300 रुपये फी असणार आहे कॅपराऊंड रजिस्ट्रेशनची आणि ही लागू असणार आहे। त्यानंतर जे ऑनलाईन फॉर्म आहे हे सुरू झालेलं आहे। बघा, यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करणे, त्यानंतर जे ऑनलाईन व्हेरिफिकेशन याचा जो टाइम टेबल आहे तो आहे 29/5/2024 ते 25/6/2024 म्हणजे जवळपास आपल्याला 1 महिन्याचा टाइम पिरियड मिळत आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि त्यानंतर पडताळणीसाठी सुद्धा हाच टाइम आहे। यामध्ये तुम्ही ई स्क्रुनिटी आणि ऑफलाईन स्क्रुनिटी म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन दोन्ही ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते तुम्ही चूज करू शकता। तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन घेतलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही। ऑनलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे एखाद्या कोणत्याही कॉलेजमधून, ते डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले तुमचे की तुमची प्रोसेस कंप्लीट। आणि ऑफलाईनमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स कोणत्या तरी कॉलेजला घेऊन जायचे आहे, तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे आणि त्यानंतर तुमची प्रोसेस कंप्लीट, अशा प्रकारे प्रोसेस असणार आहे। आणि त्यामध्ये जर कोणती त्रुटी असेल तर तुमचा फॉर्म तात्पुरता पेंडिंग राहणार आहे। ती त्रुटी जी आहे तुम्हाला पूर्ण करायची आणि त्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होऊन जाणार। आणि त्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर बघा, तात्पुरती गुणवत्ता यादी लागली 6/2024ला, याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणणार आपण। आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही अडचण असेल म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याचे नंबर चुकले किंवा काही नावात चुकलं, काहीतरी डिफिकल्टी असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याला 28/6 ते 30/6 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता। आणि त्रुटी पूर्ण झाल्यानंतर 2/7/2024ला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही फॉर्ममध्ये। आणि हा टाइम टेबल फक्त गुणवत्ता यादीपर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे। त्यानंतर कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 अशा प्रकारे संपूर्ण टाइम टेबल उपलब्ध करून देणार आहे। फक्त आणि फक्त सध्या रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढाच टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा। आणि उमेदवारांना जेही डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आणि थोड्या वेळामध्ये प्रॉपर व्हिडिओ, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे। आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे। तुम्ही ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवा। आणि 1 महिन्याचा टाइम पिरियड आहे तुम्हाला, जे व्हेरिफिकेशन आलं त्याला 1च दिवस लागते तुम्हाला, म्हणून घाबरून जाण्यासारखं कारण नाही आहे। शांततेनं करा, डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड करा, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तर तो व्हेरीफाय झाला पाहिजे, त्रुटी द्यायला पाहिजे नाही, म्हणजे कसं आहे तुम्हाला टेन्शन राहणार नाही। तर जे विद्यार्थी पॉलिटेक्निकसाठी म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा करायचा आहे त्यांना त्याबद्दलची ही अपडेट आहे। ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे 29 पासून। तर यानंतर जी प्रोसेस असेल म्हणजे मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, त्यानंतर कॅपराऊंड 1 या संदर्भात सर्व जे अपडेट आहे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत संपूर्ण अपडेट तुम्हाला यूट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा व यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस व्हायला नको। आणि DTE कडून ज्याही अपडेट येईल त्या तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवर मिळेल। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।